युवकांच्या एकजुटीला ऐतिहासिक विजय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शेकापच्या चित्रलेखा पाटील यांची प्रतिक्रिया. न्यायासाठीचा हा लढा देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल. लोकशाही जिंकली, युवकांच्या संघर्षाला यश. शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील. दिल्लीतील आंदोलनामुळे सरकारला झुकावे लागले. अभिजित दिपके, सोनम वांगचुक आणि संपूर्ण आंदोलनकर्त्या टीमचे अभिनंदन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी प्रतिक्रिया देत हा युवकांच्या एकजुटीचा आणि लोकशाहीचा ऐतिहासिक विजय असल्याचे म्हटले. चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की दिल्लीत विद्यार्थी व युवकांनी विविध मागण्यांसाठी उभारलेल्या तीव्र आंदोलनामुळे अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले. युवकांच्या एकजुटीने आणि शांततापूर्ण लोकशाही मार्गाने केलेल्या संघर्षाला यश मिळाले असून हा देशातील लोकशाही व्यवस्थेचा मोठा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले. या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षासह विविध विरोधी पक्षांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. आंदोलनाच्या काळात विद्यार्थी आणि युवकांच्या न्याय मागणीसाठी सातत्याने आवाज उठवण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी अमानुष लाठीमार केला, पण युवक मागे हटले नाहीत, तर अधिक ताकदीने आंदोलनात सहभागी झाले. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी आंदोलनाचे प्रमुख समन्वयक अभिजित दिपके, सोनम वांगचुक आणि आंदोलनात सहभागी झालेल्या संपूर्ण युवक टीमचे विशेष अभिनंदन केले. युवकांच्या संघटित शक्तीमुळे लोकशाही अधिक बळकट झाली असून न्यायासाठीचा हा लढा देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र. खूप आनंदाचा दिवस आहे. शेवटी एका चळवळीला यश मिळालं आणि धर्मेंद्रजी प्रधानांनी राजीनामा दिला. हा राजीनामा आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या विद्यार्थ्यांना अर्पित करतो ज्यांनी आपल्या नीट परीक्षेत जीव गमावला. खरंच मला या ठिकाणी आभार मानायचे या तमाम देशाच्या युवकांना की त्यांनी ही चळवळ उभी केली आणि त्या चळवळीत त्यांना किती त्रास देण्यात आला. म्हणजे त्यांना मारलं, त्यांना आमच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाला जवळजवळ 13-14 तास पोलिसनी बेकायदेशीर डिटेन्शनमध्ये ठेवलं, घरातनं उचलून नेलं. अशा वेळी सुद्धा सगळे विद्यार्थी पेशंट राहिले आणि स्वतःची मागणी पूर्ण करून घेतली. मला सार्थ अभिमान या पुढच्या भारताचा. आणि खरंच पुन्हा एकदा दाखवून दिलं की भारत किती डिक्टेटरशिप आली, कितीही हे हुकुमशाह आले, तरी भारत हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा भारत आहे. आणि इथली लोकशाही कधी मरू शकत नाही जोपर्यंत आपली सारखी जनता एकत्र आहे. मला आभार मानायचे तमाम पक्षाच्या सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांना की ज्या पद्धतीने ते लोकसभेमध्ये लढले. अगदी आपल्या देशाचे लीडर ऑफ ऑपोजिशन त्यांना इतक्या वाईट पद्धतीने पोलीस उचलून घेऊन गेले, तरी ते हटले नाही, तरी ते विद्यार्थ्यांसाठी लढत राहिले. आमच्यासारखे पक्ष असतील जे लढत राहिले. मी त्या सगळ्यांचं या ठिकाणी ज्यांनी ही लोकशाही जिवंत ठेवायला प्रयत्न केला त्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानते आणि अपेक्षा व्यक्त करते की ह्यातनं आपण काहीतरी शिकलं पाहिजे, की यातनं आपल्याला दिसून आलं की किती आपली लोकशाही धोक्यात आहे. आणि नक्कीच पुढच्या पिढीनी आणि पुढच्या राजकारणाच्या दृष्टीने हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परत